गाव कुठलं? चास. चास. तुम्ही मूळ शिवसैनिक आहे का? हो, मूळ शिवसैनिक. बर, मग आता विकास कामांवर मतदान करणार का? कसं करताय तुम्ही? विकास काम मतदान कोण करणार. कोण करते मग विकास कामं? हा? कोणी केली कामं, विकास कामं इथं? तुळशीताई सचिन बोर आणि उषाताई कानाडे. हा, आणि त्यांच्या माध्यमातून काय काय कामं झाली? ही रस्त्याची कामं झाली, स्मशानभूमीची कामं झाली, गटारांची कामं बरीच झाली, पूल झाला. हा, आणि मग एकंदर आता पहा, तुम्ही मूळ शिवसैनिक आहे. मूळ शिवसैनिक. हा, म्हणजे जे विकास करते त्याच्या मागे उभं राहायचं तुम्ही ठरवलंय. ठरवलंय. आणि बराच वेळा तसं होत नाही, कारण काय लोक म्हणतात का सत्ताधाऱ्यांनी कामं केली नाही किंवा नुसत्या गप्पा मारतात, पण प्रत्यक्ष कृती केली का? प्रत्यक्ष कृती केलेली. हा, आणि अजून कामं होतील का? अजूनही कामं होतील. आता तिकडे शेखरबळा ठाकरवाडी तिकडे सगळं डांबरीकरण रस्त्याचं काम चाललेलं आहे तुळशीताई सचिन बोरच्या माध्यमातून. आणि उषाताई काम करतात का? उषाताई कानाडे सुद्धा काम करतात. आणि इथं आता तुम्ही पक्ष म्हणून बोलत नाही, पक्ष म्हणून बोलत नाही आम्ही, काम करणारी व्यक्ती म्हणून आम्ही बोलतो. हा, ग्रामस्थ म्हणून बोलताय. ग्रामस्थ म्हणून बोलताय. आणि बराच वेळा असं म्हणजे काही उमेदवार समोरचे म्हणतात का हे निवडणूक आल्यावर दिसतात, तसं काय काय वाटतं तसं काय नाही, तसं काय नाही. मग मंदिराचा कार्यक्रम असू द्या, सप्त्याचा कार्यक्रम असू द्या, तुळशीताई सचिन बोर नेहमी अगत्याने पुढे असतात प्रत्येक कामाला असतात? हो. आणि आता तुम्ही तो शिवसैनिक आहे. शिवसैनिक बराच वेळा पक्ष म्हणूनच मतदान करतात. नाही, काही वेळेस आम्ही पक्ष म्हणून बाजूला ठेवतो. पक्ष बाजूला ठेवून जी काम करणारी व्यक्ती आहे त्यालाच आम्ही मत देतो. आता किती वर्षापासून तुम्ही शिवसैनिक आहे? मी लहानपणापासून शिवसैनिक आहे. कुठं मुंबईला होते का गावाला? पहिला मुंबईला होतो, आता गावाला आहे. गावाला आहे. मुंबईला कुठल्या एरियात होते तुम्ही? मी याला होतो, डाक्या रोड. मशीद बंदरला कामाला होतं. ट्रान्सपोर्टला. आता गावाला किती वर्ष झाले आले? गावाला आता 25 वर्ष झाले गावालाच. आतापर्यंत राष्ट्रवादीला कधी गाड्याला मतदान केलं का तुम्ही? अजिबात केलं नव्हतं, सत्य बोलणार. आणि मग यावेळेस कसं करणार तुम्ही? काम बघून करणार. हो. म्हणजे पक्ष महत्वाचा नाही, काम करणारी व्यक्ती म्हणून तुम्ही त्यांना मतदान करणार आहे. तुळशीताई बोर आणि उषाताई कानाडे. आणि यापूर्व काळात विधानसभेला वळसे पाटलांना मतदान केलंय का तुम्ही? हो, वळसे पाटलांना नव्हतं मतदान केलं, सत्य बोलतो. वळसे पाटला नव्हतं केलं, सैनेलाच केलं होतं. हो. मग यावेळेस तुमचं मतदान हे राष्ट्रवादीला होणार असं तुम्ही सांगताय? हो. मग तुम्ही काय मॅनेज झालेत का? मॅनेज नाही, अजिबात मॅनेज नाही. मी मॅनेज होत नाही. किती मोठा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता, शिवसेनेच्या उद्या मी मॅनेज होत नाही कधी. का बरं मॅनेज होत नाही तुम्ही? मी कट्टर शिवसेनेचा होतो का आहे आता? नाही होतो, हाय, पण आहे ना, काम बघून मतदान करतो. हा, म्हणजे हे महत्वाचं आहे. काम पाहून तुम्ही मतदान करताय आणि कामाला महत्व देताय. विकास झाला पाहिजे म्हणून मतदान करताय. आता हे तुम्ही शिवसैनिक आहे सध्या, आणि शिवसैनिक असूनही बी तुम्ही एवढं धाडस करताय. तुमच्यावर प्रेशर नाही यायचं का? नाही, प्रेशर माझ्या कोणाचं नसतं. प्रेशर नसतं कोणाचं. नाही ना? नाही. हा, नाही तर काय व्हायचं? नाही, तुम्हाला प्रेशर आल्यावर परत टेन्शन यायचं काय? नाही, टेन्शन वगैरे काही नसतं आपल्याला. नाही ना? आणि बराच वेळा समजा हे जे दोन उमेदवार आहेत, तुळशीताई बोर आणि उषाताई कानडे, हे मागच्या विषयी निवडून आले होते आणि आता परत उभे आहेत. तर लोक म्हणतात का ते येत नाही मतदारसंघात, विकास कामं करत नाही. नेमकं काय खरं आहे? नाही, विकास कामं होतात. विकास कामं होत नाही हे चुकीचं आहे. विकास कामं होतात. मग विकास कामाचे तुम्ही साक्षीदार आहेत? म्हणजे आजही सांगणार, उद्या सांगणार? तुमचं? शंकर चासकर. कुठलं गाव? कडेवाडी चास. बर, काय विकास कामांची काय परिस्थिती वास्तव सांगा? विकास कामांची परिस्थिती पाहिली तर या वाडीमध्ये किंवा चासमध्ये जी विकास कामं झाली ती सगळी वळसे पाटलांच्या माध्यमातूनच झालेली. विरोधकांचं तर काय कुठे एक सुद्धा काम नाहीच आहे. आणि इथं जे पाणी पुरवठ्याची विहीर आहे या वस्तीला, आमच्या कडेवाडीला, ही अर्धा किलोमीटर खाली नदीच्या कडेला आहे. इथं जायला काय रस्ता वगैरे नव्हता. इथं थोडा पाऊस वगैरे झाला तर इकडे डोक्यात गली गवतं व्हायची, त्यामुळं मोटर चालू करणं वगैरे जाणं शक्य नव्हतं. त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्या तुळशीताई भोर आणि पंचायत समिती सभापती उषाताई कानडे यांच्या प्रयत्नातून इथं खडीकरणाचा जो अर्धा किलोमीटरचा रोड तयार झालेला आहे. त्यामुळं पाणी पुरवठ्याला जाण्या येण्याचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळं वस्तीला पाणी वगैरे वेळेत येते यामुळं. आणि मग हा जो रस्ता आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता. आणि मग रस्ता झाल्यामुळं पाणी पुरवठा योजनेचं तर काम झालंय, पण तुमचा शेती, दूध, दळणवळणाचा प्रश्न सुटला का? सर्व प्रश्न मिटला ना. गुरांना चारा आणणं वगैरे, गाड्या वगैरे जायला लागल्या, मोटरसायकली तिथपर्यंत वजी वगैरे काढणं हे सगळं शक्य झालं. त्याच्यामुळं रात्रीचं सुद्धा मोटर चालू बंद करायला जायचं म्हटलं तर वाघाच्या भीतीमुळं जाता येत नव्हतं. आता मोटरसायकलवर जाऊन तिथपर्यंत जाऊन चालू करता येते मोटरी वगैरे सगळं. बर, आणि जे उमेदवार आहेत आता, जे उषाताई कानडे, तुळशीताई बोर, हे संपर्कात आहेत का?
हो आहेत ना संपर्कात. का निवडणूक आल्यामुळं तर येतात ते? नाही नाही तसं काय नाही त्यांचं. आता त्यांनी तशी भरपूर कामं केलेली आहे आमच्या वस्तीमध्ये. विरोधकांनी काय कामं केलं का इकडं? तर त्यांचं कामच दाखवायला नाही ना? म्हणजे आता तुळशीताई भोर आणि उषाताई कानडे यांच्यामुळं या शेंद्रेवाड्यावरती पुलाचं काम झालंय, इथं ह्या रोडचं काम झालंय, इकडं शाळेचे कंपाऊंड झालंय, तिथं व्यायामाचं साहित्य आलंय, इथं स्मशानभूमी झाली कडेवाडीची, परत तिकडं गोडेगावला आणि चिंचोली चाच्या इथं वड्यावरती पूल झाला आहे. म्हणजे कामं केल्यात असं तुमचं म्हणणं आहे केल्यातच का? नाही नुसते आश्वासनं दिली? नाही नाही कामं केलं. तिथे एक बंधारा झाला आहे वंजरमाळमध्ये, या बारवे वस्तीजवळ साकोरे कितीतरी जमीन बागायत झाली त्याच्यामुळं. मग कामं झाल्यात ना, कामं मग झालेली असं नाही. विरोधकांनी कामं केली नाहीत मग ते कसे येतात फिरतात? मग कसं काय वाटतं तुम्हाला? आता फिरणं, आता इलेक्शन म्हटल्यावर सगळे फिरणारच. पण ते म्हणतात आम्हीच कामं केली असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी कामं केली ते म्हणणार ना. पण तसं काय वास्तव काय? वास्तव तर आता हे सगळं काम केलं ते वर्ष पाटलांच्या माध्यमातून आणि त्यांच्या खाली काम करणारे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्याच माध्यमातून झालं ना? हां. नाव तुमचं? ज्ञानेश्वर मैपती चासकर. गाव कुठलं? चास. बर, ह्या रस्ता कस काय अवस्था होती रस्त्याची पहिली? कसं या रस्त्यावरून जायचं ना? या रस्त्याला खरोखर अगदी चालता यायचे, पाऊल वाट होती हो. आणि आता मोठ्याल्या गाड्या जातात. हा, आणि सगळी वाहतूक बितूक सगळे व्यवस्थित शिरवत आहे साहेब. आपण कोणाच्या माध्यमातून झाला हा रस्ता? हे तुळशीताई, उषाताई यांच्या माध्यमातून. आणि आता ह्या रस्त्यामुळं तुम्हाला जायला यायला किंवा वाड्या वस्त्यावर जायला यायला, शाळेतली पोरं, दूध वाहतूक किंवा तरकारीला फायदा होतो का? सगळा फायदा. किती वय आहे तुमचं? 79 सरले, आता 80 लागलंय ना? जानेवारी पासून. आणि ह्या रस्त्यामुळं हो का? वाड्या वस्त्यांची जोडणूक झाली. आणि आता बघा ह्या सुद्धा गाड्या चालल्यात मोठाल्या, हा. त्यामुळं दळणवळण सुरू झाल्यामुळं तुम्हाला शेतीमाल न्यायला बरं पडतं. मंचरला, घोडेगावला जायला यायला. व्यवस्था सगळी चांगली झाली. हा, आता जे दोन्ही उमेदवार आहेत ते कसे आहेत? म्हणजे तुमच्या संपर्कात आहेत का? हा, आमच्या संपर्कात आहेत आहेत का निवडणुका आल्या म्हणून येतात? नाही साहेब, ते नाही हो. नाही ना? हा, म्हणजे वास्तव जे आहे ते सांगताय तुम्ही. हा.